जय. सुरुवात ते पण टाका व्हिडिओ. जय श्रीराम पोरांनो. अरे बोला गाईज गुड मॉर्निंग. आम्ही आता सकाळी सकाळी चाललोय, नाही सॉरी, आम्ही चाललोय गणपतीपुळ्याला. आता आम्ही त्या गॅस भरायला थांबलोय. आमच्या गाड्या आहेत 2 CNG इको. जेवढा भरेल तेवढा गॅस भरणार आहे आम्ही. आमच्याकडे पेट्रोलचे पैसे नाही, गॅसचेच पैसे आहेत. पोरांकडून तेवढेच पैसे घेतले. शिवाय देऊ नका, इथे फॅमिली फ्रेंडली ब्लॉग आहे. फेम डिगर आहे, ह्याला जिथे पाहिजे ते फेम. तर अशा प्रकारे आता आम्ही निघालोय. सकाळचे आम्ही किती वाजले? सकाळचे आपलं चार्जिंग 6:30 वाजले. 5ला निघायचा टायमिंग होता, पण तरी 1.5 तास पोरांनी लेट केलाय. थोडा पुढे लेट होणार आता मध्ये भिवपुरीला, चौकला. आम्हाला थोड्या आमचे जरा वस्तू आहेत. बाकी आम्ही तुम्हाला कंटिन्यू करू पुढच्या थोड्या वेळामध्ये. आम्ही आता इथे कडावच्या गणपतीला थांबलोय पाया पडायला. मोरया. आता कालापूरला उतरून आम्ही नाश्ता केलेला आहे अशा प्रकारे. आता मस्त आरामात झोपणार आहे. हे सगळे पुढे बसले. फुल बॅगेज चैनीचा पण हे घेतलाय. आम्ही निघालेलो घरातून. आता किती वाजलेत? 11:30 झाले. आता आम्ही पोहोचलो आता इंदापूर. से हाय गाइस, से हाय. गप तू. हमारा ड्राइवर हाय नहीं बोल सकता, इसका दोनों हाथ बिजी है. हेलो गाइस, मीट यू आफ्टर सम टाइम. Don't use bad words. Sorry, my bad. Okay, bye bye. सेकंड रिफिल साठी आता इंदापूरच्या पंपावर थांबलोय. सगळे थांबले. इथे उन्हाचा प्रकारे इलाज केलेला आहे. थंड पाणी आहे ना भावा. हे घे, नको.
पहिला दिवस संपलेला आहे. गणपती पण झालेला आहे. आज आत्ता परत आम्ही रत्नागिरीला जाणार आहे. आरे वारेला वगैरे करत सगळे. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? बिचारा डिक्कीच्या खाली होता. सगळे तयार होऊन झालेले आहेत रेडी. माझ्या कोकणचो रुबा भारी कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो बाई तो रो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी अन आला धादिस मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी धमाधमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी कारी नयवा पशी नयवा नाही तर सुसाट आगीन गाडी मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी ना 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 आता इथे आम्ही आलोय मिरिया बीचला, जिथे मोठी बोट अडकली आहे. बोट 5 मिनिटात येतो. आम्ही चालत चाललोय. मी, आकाश, फौजी, गौरव, मामू. तेव्हा तिकडे बोट आहे. बाकी सगळं बोटीवर जाऊन दाखवतो. खूप खडतर रस्ता इथे. बोटीच्या जवळ आलोय. ही बोट इथे अडकली आहे. पुढची इन्फॉर्मेशन सूरजराव यांच्याकडून भेटेल. 2021ला जुलै महिन्यात पहाटे बोट ही वादळामध्ये येऊन होता अडकली. तर त्या लोकांनी ह्याच्यावर केस केले. तर ती केस अजून चालू आहे, त्यामुळे बोट इथे थांबवून ठेवले. आणि जरी केस सॉल्व झाली तरी बोट निघू शकत नाही, कारण की ती पूर्ण सडलेली आहे आता 5 वर्षात. बोटीवर 13 जण होते, त्यातले 3 माणसं इथे या घरात राहते. कारण की काहीतरी नियम आहे त्यांचा, जोपर्यंत केस चालू आहे तोपर्यंत पायलटला आणि माणसांना तिथेच थांबायला लागेल. जे बाहेर देशातले होते बोटीवरचे ते निघून गेले, पण जे इंडियातले होते ते सगळे आता इथेच राहतात. त्या लोकांना 3-3 लाख रुपये पगार आहे. ते लोक इथं भाड्याने राहतात. कंपनीने 3-3 वॉचमॅन ठेवलेत बोटीची निगराणी करायला. असे ही बोट त्या बंदरावर लागली होती, समोरचं बंदर आहे तिथे. पण त्या दिवशी एवढा खतरनाक वादळ होतं, त्या वादळामध्ये बोट येऊन इथे धडकली आणि ती अडकून बसली. तर त्या बोटीवर केस वगैरे झाले. ही दुबईवरून आलेली बोट आहे. असं तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता MT बसरा स्टार म्हणून, तुम्हाला पूर्ण बोटची डिटेल्स मिळेल. त्याला अशा प्रकारे जी अवस्था झालेली आहे काहीशी, तर तिथे काढण्याचा जरी प्रयत्न केला तरी निघू शकत नाही. ती पूर्ण सडलेली आहे समुद्राच्या पाण्यामुळे. गेले 5 वर्ष इथंच आहे ती बोट. कोरोनाच्या काळात येऊन धडकलेली आहे इथे. धन्यवाद. म्हणजे कधी काय आली काय? 2 जून 1920 ला 2020 सॉरी 6:55 सकाळी वादळ आवाज नारळ जमा आला ना बागेत इकडे, तेव्हा ती बोट मला तिकडे दिसली. त्याला समोर ती बोट म्हणजे अशी एकदम अशी पाऊस सगळीकडे, वारा आणि माड पडत होती म्हणून पुढे थांबलो. बघतले सर्व तिकडे येते. आता मग लोकांना पटावर हे कॉन्टॅक्ट करून बोलवलं. म्हणजे माझं ऑफिसला भाव आहे ना,
SP ऑफिसला. तो आला आणि शूटिंग केलं डायरेक्ट. त्यानं लगेच मग पोलीस स्टेशन पाठवलं ना. लगेच त्या माहिती पडली त्याला. मग पोलीस स्टेशन सर्व मग आम्हाला कोणाला पुढे जायला दिलं नाही, कोरोना ना त्यांना कोरोना झाला असला आम्हाला होणार तर त्या सर्वला बंदर पुरं भरलं. साईद. काय पण आता ते बोटीची बोट होती ना ही तिकडे होती. हो त्या पटाला होती. इकडे आली. वादळवाळ्यामुळे बोटीचे पायलट बोलले इथेच आहेत. हो कुठे मग त्यानंतर काय झालं? थांब ना, एक एक प्रश्न जरा विचारू नको, स्टेप बाय स्टेप सांगतायत. सांग ना बाई. हा मग मग त्याच्यानंतर मग त्यांना 14 दिवस क्वारंटाईन. 14 नंतर आले मग त्यांना हे बोललं महिन्याला 10,000 भाडं. महिन्याला 10,000 रुपये भाडं आहे. ते पैसे कोण देतो त्यांचे? त्यांची कंपनी. काय पण आता ते कोण आहे मराठीच आहेत का कुठलं? ते आता आहेत ते आपले बंगाली हा इंडियन आहेत ते इंडियन आहेत. ते दोघे जण इंडियन आहेत, तिघे जण इंडियन आहेत, बाकी सर्व बोट इंडियाचीच आहे ना. म्हणजे MT बसरा स्टार सर्च केलं ना की बोट कशी आली लगेच समजेल युट्यूबला. चांदी आली ती चांदी. मग आता त्यांना काय नाही पाठवलं? त्यांच्यावर केस केली म्हणून. काय तर नाही काय तरी समोरचं हे सांगा. याला पाहिजे काय नाव काय बोटी सोबत राहायचं. म्हणून त्यांना ठेवला तिथं. MT बसरा स्टार. मग आता केस कायम इथेच का ते? केस तर काय सॉल्व नाही होणार लवकर. ही जर बोट कोर्टामध्ये गेला विषय. हे लोकल गेले सर्व मग ते मग गेले याचा कोर्टामध्ये विषय आहे सगळं. पगार आहे का त्यांना? झाले मग लग्न म्हणजे असं आहे ज्याची ती बोट आहे अरे मग विचार कॅप्टननी त्याच्या थांबायचा बोटीवर बरोबर. या बोटीवर 2 वर्षा एक पोरगा होता. बुडाली 4 वर्ष पहिले झालाय. तो जिवंत राहिला तर तो इथेच राहणार असं म्हणणं आहे. बोटचा काही नियम असतो, जर बोट बुडली तर कॅप्टनला पण त्याच्यासोबत कॅप्टन ती बोट म्हणजे चुकीचं आहे ना पण हे बोट कॅप्टन पहिल्यापासूनचा नियम आहे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये. कॅप्टन वाटला मग कॅप्टन झाला ना. मग कॅप्टन वर दोष येतो ना, कॅप्टन मुद्दाम शाळा केली. हा ते पण त्यांनी त्या हे केलं. मसाल्यामध्ये आलो आम्ही कोकणातल्या रत्नागिरीमध्ये. माझ्या राजार माझ्या शिवभार माझ्या राजार
करदा बेमतलब करदा बाहों में आ सोनिए बस आज रात के लिए साडी तां देसी है अदा साडे ते हो जानी फिदा बाहों में आ सोनिए बस आज रात के लिए सुबह होने ना दे साथ खोने ना दे एक दूसरे को हम सोने ना दे तू मेरा हीरो ओ ओ ओ ओ ओ तू मेरा हीरो सुबह होने ना दे साथ होने ना दे एक दूसरे को हम सोने ना दे मैं तेरा हीरो हाँ हीरो हाँ हीरो मैं तेरा हीरो ਮੈਨੂੰ ਤੂੰ ਹੌਟ ਲੱਗਦੀ ਲੱਖਾਂ ਦਾ ਨੋਟ ਲੱਗਦੀ ਮੌਕਾ ਮਿਲਾ ਹੈ ਅਭੀ ਹੋਗਾ ਨਾ ਫਿਰ ਇਹ ਕਭੀ ਸਾਨੂੰ ਤੂੰ ਟੱਚ ਕਰ ਲੈ ਏ ਏ ਮਜ਼ਾ ਤੂੰ मज कर ले ए ए चला काय आता आम्ही चाललोय घरी आता मस्तपणे कुठेतरी हॉटेलला थांबून आम्ही जेवणार आणि सुसाट डायरेक्ट ऑन द वे बदलापूर. चला काय पुढे 1-1.5 तास आम्ही इथे चढणार आहेत कारण की भयंकर ट्रॅफिक लागलेली आहे. तुम्ही बघू शकता भले मोठे मोठे कंटेनर इथे 1-1 तास थांबलेले आहेत. आमच्याकडे तर पत्त्यांचा कॅट आहे तर विचार करतोय गाडीच्या प्रकाशात एक रम्मी होऊन जाऊ दे. चला पोरांनो एक चेक खिडकीला ट्रॉफिक भरपूर झालंय कोण पण कागद पडतं. आता मोबाईल